सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे। 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच हा किल्ला रत्नागिरी शहरापासून 144 किलोमीटर अंतरावर आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्रफळ कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे। बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत। या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालये बांधली होती। या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच सिंधुदुर्ग होय। महाराजांकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड या देशांपर्यंतचा विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीनेच सागरी मार्गांवरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्यांची पाहणी झाली। इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटबंदीची पायाभरणी झाली। आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे। एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली। असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले। या किल्ल्याच्या उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला। ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आली। ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतकी उभा आहे तो शुद्ध काळा कभिन्न खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे। या खडकावर समुद्रमार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे। त्यांचा तट 2 मैल इतका आहे। तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे। तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत। बुरुजाभोवती धारदार खडक आहे। पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे। पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडले। मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड पाण्याच्या 3 विहिरी आहेत। त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत। ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते। किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कार मानला पाहिजे। यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले होते। पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता। सध्या या पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो। सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून बनवला आहे। उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते। त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे। आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे। तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे। बुरुजावर गेल्यावर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो। पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते। आजही येथे लोक वस्ती करून राहतात। असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला। तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो।
मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.